छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 2025-26 सुधारित 27,59,03,000 शिल्लकीचा तर 2026 आणि 27चा 47,15,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती यांच्याकडे सादर। तर अर्थसंकल्पाचा अभ्यास करून सर्व सदस्यांचा विचार विनिमय करून अंतिम करू, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं प्रतिपादन। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाकडून बुधवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सन 2025-26 सुधारित 27,59,03,000 शिल्लकीचा व 2026-27चा 47,15,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प स्थायी समिती विशेष बैठकीत सभापती अनिल मकरिये यांच्याकडे सादर केला। यावेळी आयुक्त यांनी या अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती देत नव्याने केलेल्या तरतुदीविषयी माहिती सभागृहाला दिली आहे। लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या लेखा विभागाकडून 2026-27च्या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। सुमारे 3,200 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्पामध्ये सिटी सेंट्रल पार्क प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर तसेच नागरिकाभिमुख सुविधा उभारण्यावरती भर देण्यात आलाय। शहरातील अतिक्रमण मुक्त केलेल्या विकास आराखड्यातील रस्त्याचं रुंदीकरण, वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवरती मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्प, पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी तसेच महापालिकेच्या वीज खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प यांच्यासारख्या योजनांसाठी मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। याशिवाय पर्यटन वाढीसाठी डबल डेकर बस सुरू करण्याचाही विचार प्रशासनाने मांडला आहे। महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या विकास कामांच्या प्रस्तावांचा आढावा घेऊन अर्थसंकल्पाचा आराखडा अंतिम केला होता। त्यासाठी 25 मार्च बुधवार रोजी विशेष बैठकीचे आयोजन मुख्य प्रशासकीय सभागृहामध्ये आयोजित बैठकीत करण्यात आलं। सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होताच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सभापती अनिल मकरिये यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला व त्याचं सादरीकरण केलं। या अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती यावेळी सभागृहाला देण्यात आली। यावेळी मनपा स्थायी समिती सदस्य व मनपा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। माननीय आयुक्त श्रीकांतजी, मुख्य लेखा अधिकारी व त्यांचे सहकारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 103-104 अन्वये 25-26 सुधारित कलम 95 सन 26-27 जमा खर्च अंदाज 5 वर्ष प्रशासकीय कालावधीत स्थायी समिती समोर सादर या सहमती नात्याने ही सुधारणा भाग्य आहे। स्थायी समिती सदस्य लाभ आहे। बदल्यात प्रशासनाचा मी आयुक्तांचा आभार मानतो। प्रशासन सादर केलेल्या अंदाज अभ्यास करून पूर्ण चर्चा करून सदस्यांची भावना लक्षात घेऊन लवकरच मी मंजूर करेल, चर्चा करून व सर्वांचा साधारण सभेत सादर करेल। तोपर्यंत कौतुक करतो। आपल्या घरापर्यंत आपले हे पोहोचलेलं आहे। आज जगात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये वाढत्या तणावामुळे संपूर्ण जग अस्थिर झालंय। हा संघर्ष केवळ सीमापुरता मर्यादित नाहीये, त्याचा परिणाम थेट जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होत आहे। तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे। खत उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चे मालाची कमतरता होत आहे। जागतिक बाजारपेठा किमतीत प्रचंड वाढ यावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने या पद्धतीने माननीय पंतप्रधान भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अनुषंगाने आपल्या आत्मनिर्भर छत्रपती संभाजीनगर सुद्धा आपल्याला करायची आहे। घराघरातून कचरा संकलन करून विलगीकरण त्याद्वारे गॅस निर्मितीकरण प्रकल्प उभारण्याचा आम्ही मानस घेतलेला आहे। घराघरातून कचरा संकलन व त्याची वाहतूक ट्रान्सफर स्टेशन प्रोसेसिंग साइट पर्यंत या कामासाठी माहे एप्रिल 2026 पासून नवीन एजन्सी काम करणार आहे। या एजन्सीच्या मार्फत नागरिकांकडून घराघरातून थेट कचरा संकलन केलं जाईल व स्त्रोतावरच ओला व सुका कचरा वेगळा करून बंदिस्त वाहनाद्वारे अत्याधुनिक ट्रान्सफर स्टेशन द्वारे घेऊन जाणे, सुका कचरा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी द्वारे वेगळं करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणे, तसेच आयईसी माहिती शिक्षण व संवाद व जनसंपर्क उपक्रम राबवणे असे 4 भागामध्ये सदरील एजन्सी मार्फत काम करण्यात येणार आहे। यापूर्वी आपल्या प्रकल्प वेट बेस्ड मॉडेल होत्या, म्हणजे वजनाद्वारे आपण पैसे त्या ठिकाणी द्यायचो। आता जसं घर वाढतं तसं आपण गाडी वाढवण्याचा या टेंडर मध्ये निर्दिष्ट केलेला आहे।
घराघरातून कचरा संकलन व त्याचे वाहतूक, ट्रान्सफर स्टेशन, क्रॉसिंग साईट पर्यंत कचरा हस्तांतरण केंद्र. कारण आता आपण आपले कचरा जमिनीवर टाकतो आणि त्याचं कॉम्पॅक्टर वर नेलं जातं, परंतु या टेंडर मध्ये ट्रान्सफर स्टेशन आपण 6 ठिकाणी निर्माण करायची आहे आणि रामानगर, चिकलठाणा, कांचनवाडी आणि सलीमली लेकच्या ह्या परिसरामध्ये असे विविध भागामध्ये आपण हा ट्रान्सफर स्टेशन उभा करतो. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आणि प्रत्येक कचरा दैनंदिन विषय आहे, त्याला आयईसी मध्ये सुद्धा तेवढा खर्च करणे अपेक्षित आहे आणि जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने लेगसी वेस्ट बायोमायनिंग करणे हे पण माननीय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि माननीय न्यायालय सुद्धा वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी आज रोजी नारेगाव येथील 7.5 लक्ष टन जुन्या कचऱ्याच्या प्रक्रिया करून त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटी आपण लावण्यात आलेली आहे. शहर सुशोभीकरण अंतर्गत नवीन डेकोरेटिव्ह पोल उभारणे त्यासाठी 5 कोटी रुपये तरतूद ठेवलेला आहे. महानगरपालिकेचा सोलार पार्क उभारणीसाठी 25 कोटी ठेवलेला आहे. सोलार यंत्रणा स्थापना करणे त्यासाठी 5 कोटी ठेवलेला आहे. महानगरपालिकेसाठी सोलार पार्क उभारणी करण्यासाठी जागा खरेदी लीजवर ते घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी त्याला 25 कोटी ठेवलेला आहे. शहरातील विविध भागात ईव्ही चार्जिंग स्टेशन साठी 1 कोटी ठेवलेला आहे. नवीन वाहतूक संकेतक उभारणे, सिग्नल ट्रॅफिक सिग्नल्स उभारणी करणे त्यासाठीही 3 कोटी रुपये तरतूद ठेवलेला आहे. अस्तित्वातील जलकुंभांची स्वच्छता करणे त्यासाठी 90 लाख रुपये. मनपा शाळा व इमारती या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी 50 लाख. यांत्रिकी विभागाचे फ्लीट मॅनेजमेंट साठी 2.5 कोटी. भटक्या श्वानांना कॉलर बेल्ट लावणे 50 लाख. हर्सुल या ठिकाणी डॉग शेल्टर तयार करणे त्या ठिकाणी 50 लाख. मनपा हद्दीतील 4 ठिकाणी स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणे 4 कोटी. शहरातील विविध प्रभागामध्ये खेळाच्या मैदान विकसित करणे 10 कोटी. बायजीपुरा येथील टेबल टेनिस अकॅडमी सुरू करणे त्यासाठी 1.5 कोटी. आपत्ती व्यवस्थापनामध्ये ईओसी सेंटर उभारणे त्यासाठी 5 कोटी. शहरामध्ये मध्यवर्ती भाग असलेला सिटी सेंट्रल पार्क त्या ठिकाणी टीव्ही सेंटर या भागामध्ये त्यासाठी 10 कोटी. शहरातील विविध भागात गणपती विसर्जनासाठी 5 नवीन विहिरी आपण बांधणार आहात त्यासाठी 2 कोटी. बहुमजली मल्टी स्टोरेज वाहनतळ आपण उभारणी करतोय कारण जागा अपुरा पडते, त्यामुळे मल्टी स्टोरी पार्किंग साठी त्या ठिकाणी 1 कोटी. कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आणि अंमलबजावणी प्रशिक्षणासाठी 2 कोटी. डीपी रोड वरील अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी रस्त्यांचा विकास करणे त्यासाठी 20 कोटी. असे नाविन्यपूर्ण उपक्रम 124 कोटी रुपयाचा आपण तरतूद करण्यात आले. याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा कलम 103 व 104 अनुसार 2025-26 चे सुधारित अंदाजित सुरुवातीचा शिल्लक 227 कोटी 57,84,000 यामध्ये महसुली जमा 1,238 कोटी 54,79,000 असे एकत्रित एकूण जमा 1,466 कोटी 12,63,000 जमेचा व एकूण खर्चाचा 1,438 कोटी 53,60,000 यासह 27 कोटी शिल्लकीचा सुधारित अर्थसंकल्प मानेस्तव आपल्याकडे सादर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा कलम 95 अनुसार सन 2026-27 च्या जमा व खर्चाच्या मूळ अंदाजामध्ये शासकीय अनुदान रकमेचा प्रारंभीच्या शिल्लक 27 कोटी 59 लाख व अपेक्षित जमा 3,196 कोटी 78 लाख असे एकूण 3,224 कोटी 37,68,000 आणि अपेक्षित खर्च 3,223 कोटी 90,53,000 विचारात घेता 47,15,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प आपल्या समोर मी सादर करण्यात येत आहे. या माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार तसेच माननीय खासदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब, माननीय आमदार सर्व माननीय पालकमंत्री श्री संजयजी सिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री संभाजीनगर, माननीय आमदार श्री अतुलजी सावे, इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय आमदार श्री संजयजी केनेकर, माननीय आमदार श्री प्रदीपजी जायसवाल, माननीय आमदार श्री सतीशजी चव्हाण, माननीय आमदार श्री विक्रमजी काले, माननीय आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांचं सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असून यापुढेही ते मिळेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाकडून सन 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प स्थायी समिती विशेष बैठकीमध्ये सभापती अनिल मकरिया यांच्याकडे सादर केला. यानंतर आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना अर्थसंकल्पात सादर केलेल्या काही विशेष बाबींवरती प्रकाश टाकला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 2025-26 सुधारित व 2026-27च्या अर्थसंकल्प आज आम्ही स्थायी समितीसमोर सादर केलेले आहे. आणि आता आपण यावर्षी संभाजीनगर शहराला खूप वर्षापासून वाट पाहत असलेला पाणी पुरवठा योजना आपण कार्यान्वित करतो. आणि कार्यान्वित करत असताना एका बाजूने आपल्याला पाणी देत असताना एक बाजूने आपण आनंद जर होत असेल, परंतु दुसऱ्या बाजूने तेवढा खर्च पण जास्त वाढणार आहे. कारण हा एकमेव अशी शहर आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जवळपास आपण 200 मीटर हेडवर पंप करतो, लिफ्ट करतो. त्यामुळे खूप मोठा लाईट बिल त्या ठिकाणी येतं. म्हणून आपण यावर्षी आपण सोलार पार्क जवळपास 50 मेगावॅटचा सोलार पार्क उभारण्याचा आपण संकल्प आपण केलेला आहे. आणि तसेच जे वर्षानुवर्ष आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण आधारित करतो. त्यामध्ये सर्वांना न्याय व्यवस्थित मिळत नाही. ज्या ठिकाणी रेट जास्त आहे किंवा कमी आहे त्यांना कमी टॅक्स लागायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळा शासन रिफॉर्म्समध्ये कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड म्हणजे रेडी रेकनर बेस्ड टॅक्स सिस्टम अवलंब करायचं सुद्धा आपण नियोजित केलेलं आहे. आणि यापूर्वी आपण 4 दिवसला किंवा 5 दिवसाला पाणी देत होतो. म्हणून आपण जे काही 4050 रुपये होतं त्याला अर्ध करून टाकलं होतं. आणि एक वेळा आपण पाणी नियमित देणे सुरू झाल्यावर त्याचा रेटच्या आपण रिव्हिजन आपण करणार आहोत. त्यामुळे एकंदरीत या सर्व करत असताना शहराला नाविन्यपूर्ण सुविधा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ते आपण जास्त प्रकल्प आपण यावर्षी घेतलेला आहे. टॅक्समध्ये टॅक्स आयडेंटिफिकेशन असतील किंवा व्हायोलेशन असतील त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि GIS बेस्ड कसे सांगड घालून टॅक्समध्ये वाढ करता येईल विना टॅक्स न वाढवता जे टॅक्स चुकोगिरी करणारे त्यावर आला कसे बसेल त्या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं आहे. तर यापूर्वी आपण 4050 रुपये असे होता. आणि मध्यंतरी आय थिंक 4 वर्षापूर्वी आपण पाणी वेळेवर म्हणजे दररोज नियमित पाणी पुरवठा देत नव्हतो. म्हणून त्याला अर्ध कमी करून टाकलं होतं. ऑलमोस्ट 50% आपण कमी केलं होतं. काही महिन्यामध्येच आता तो टेस्टिंग करून एक्झॅक्टली मला डेट सांगता येणार नाही, परंतु तो लवकरच ते पाणी नियोजित म्हणजे रेग्युलरली केलं जाईल. त्यावेळेला रेग्युलर केलं जाईल तो मग ते पूर्वरत जे पाणीपट्टी होतं तो आपण परत चालू करणार. 4050 रुपये. एक आणखी प्रश्न आहे की प्रॉपर्टी टॅक्स आपल्याकडे खूप जास्त प्रॉपर्टीचं आयडेंटिफिकेशन नाही आहे, वसुली नाही आहे. तर याच्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना केल्या आहेत का? आपण अजूनही आपण टार्गेट गाठत नाही म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत गाठलं पण ओव्हरऑल विचार तेच आहे की कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी आपण 160 पर्यंत पोहोचलो होतो. आज आपण 202 कोटीपर्यंत पोहोचलो. जवळपास तुम्ही बघाल 40% वाढ आहे. म्हणजे तरीही माझ्या अपेक्षाप्रमाणे तो फारच कमी आहे. जवळपास आम्ही यावर्षी 400 कोटी रुपये उद्दिष्ट ठेवलं होतं. बरेच वेळा ते टेक्नॉलॉजी आपण लगेच ते सुरुवात होत नाही. या सर्व याच्यामुळे घडू शकलो आपण डिजिटायझेशन GIS बेस्ड इंटेलिजन्स वापरून आपण केलं. आता पुढे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ते पण केलं जाणार आहे. म्हणजे विविध डिपार्टमेंट जसं रजिस्ट्री झाली तसं आपल्याला कळायला पाहिजे. मग त्याला इमिडिएटली टॅक्स लागायला पाहिजे. तो हे ह्युमन इंटेलिजन्स त्यामध्ये एरर्स होऊ शकतो. त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसतो, अकाउंटेबिलिटी नसतो. म्हणून आपण यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 1 कोटी रुपये तरतूद ठेवून ते प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल ते वाढ करण्याचं नियोजन आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी आपण बरेच अतिक्रमण करतो. त्या नवीन रस्ते बांधण्यासाठी महापालिका स्वतःचा निधी काही खर्च करणार आहे, काही केलंय नियोजन? कारण आपल्याला माहितीच आहे की वर्षभरामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रस्त्याच्या अतिक्रमण मुक्त केलं होतं. बरेच लोक विचारत होते की कधी रस्ता बनणार आहे. हे सर्व काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालं, जसं पडेगाव हे रस्ता, मुख्य रस्ता ज्या 23 मीटर्सचा रस्ता त्या ठिकाणी सुरू झाला. त्याच्या बाजूला सर्व्हिस रोडसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच जालना रोडची असेल किंवा नक्षत्रवाडी कांचनवाडीसाठी रोडचे असेल, बीड बायपाससाठी असेल, ते जवळपास 20 कोटी रुपये आपण तरतूद ठेवलेले आहे. आणि काही पैसे आता आपल्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये सुद्धा ते तरतूद ठेवण्यात आलेली आहे. त्याला आपण सांगड घालून त्या पैसे खर्च केला जाणार. ते म्हणाले की युद्धाचा सगळा विचार करता सुद्धा काही अर्थसंकल्पात तरतूद आहे, कशी आहे आणि काय केलं? ते आपल्याला माहितीच आहे की आज अमेरिका, इस्रायल आणि इराण वॉरमुळे की बरेच जे गॅसची संकट आहे ते आपल्या घरापर्यंत, आपल्या चुलापर्यंत पोहोचली आहे. बरेच कमर्शियल हॉटेल्समध्ये ते मिळत नाही. परंतु आतापर्यंत आम्ही प्रोसेसिंगमध्ये फक्त खत निर्मिती करत होतो आणि काही प्रमाणात आपण गॅस निर्मिती करतो, परंतु ते फार छोट्या प्रमाणात. आणि यापूर्वीच आपल्याकडे BPCL आणि IOCL आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते अप्रोच झाले होते की तुमच्या खतामधून आम्ही गॅस निर्मितीही करू शकतो. आणि आता जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्याला चटका आपल्या शहराच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत बसायला लागला. मग हे जर व्यवस्थित सेग्रिगेट जर झाला आणि फूड वेस्ट आणि वेट वेस्ट मधून आपल्याला गॅस निर्मितीही करता येतं. आणि ह्या वर्षी आपण ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. इफ नॉट एव्हरीथिंग, काही प्रमाणात तर आपल्याला गॅस म्हणजे आपल्या कचऱ्यातून आपण गॅस निर्मिती करू शकतो आणि ते वापर पण होईल. अशा पद्धतीच्या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेली आहे. कितपत प्रोडक्शन होईल? 550 ते 550 मेट्रिक टन पर्यंत आपल्या वेस्ट आहे. त्यामध्ये जवळपास 250 मेट्रिक टन पर्यंत वेट वेस्ट असतो. त्या 250 मेट्रिक टन मध्ये आता त्या नवनवीन प्रकल्पामध्ये खूप बऱ्यापैकी ते उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे उत्पादन, गॅसचं उत्पादन मिळू शकतो आणि आपल्या घराच्या जवळपासच तो असेल. आणि यावर्षी आपण प्रोत्साहन म्हणून आपण चार्जेसही कमी केल्या. जे पाईप्ड गॅस डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्याचाही आपण जे काही चार्जेस नेहमी आकारायचो त्यापेक्षा खूप कमी पैसे आपण आकारतो, जेणेकरून ह्या गॅस पुरवठा कंपनी जे आहेत ते पाईप डिस्ट्रीब्युशन प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला अजून मदत होईल. ते बायोगॅसचा जो प्रकल्प म्हटलं तुम्ही, हा तुम्ही उभारणार खर्चून की कंपन्या उभारणार? नाही. दोन्ही काय? नाही ते म्हणजे एक गॅस कंपनीज आहे आणि त्यासोबत आम्ही, म्हणजे आमची जागा, आमची कचरा आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी माध्यमातून ते गॅस उत्पादन करतात. त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग कसे असणार आहे ते परत आम्ही त्यांच्यासोबत बसू. वर्षभरात होईल. हां, शक्यतो सर, याचा किती लाभ किती घरांपर्यंत पोहोचतो, किती लोकांना? तो आता आम्ही त्यांच्या प्रकल्पाला आपण मंजुरी देतोय आणि त्याचा क्वालिटी ऑफ वेस्टवरनं त्याला लक्षात येईल. एक्झॅक्टली किती होईल ते तुम्हाला ते गॅस कंपनी सांगू शकतो. बट माझ्याकडे जवळपास 250 ते 300 मेट्रिक टन दररोज मी त्यांना देता येईल. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.